मी श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. नेमकी आपल्या समस्या काय आहेत व आपण या ठिकाणी आंदोलन का करीत आहात? आमच्याकडे 15 दिवस झाले, 15 दिवस झाले पाणी येत नाही. आणि पाणी येतं 15 दिवसानंतर अर्धा तास पाणी कमी दाबाने येतं आणि दुसरीकडे नळांना तोट्याने फुल पाणी वाहतं. मग आमचं म्हणणं असं आहे की डायरेक्ट नळांना तोट्या बसवा आणि आम्हाला पाणी पुरवठा योग्य करा आणि जंतुविरहित पाणी तर पाहिजे आम्हाला. गढूळ पाणी येतं तिकडे. त्याच्यासोबत स्वच्छतेच्या काही मागण्या आहेत का? हो, स्वच्छते म्हणजे बिलकुल मागे आमच्या तिकडे बिलकुल स्वच्छता निर्माण झाली आहे. 15 दिवस महिना गटार निघत नाही आणि गटार निघाली तर 8 दिवस ते नेटाने घाण. 22 दिन पाणी नाही. 22 दिवस झाले आता पाणी नाही आहे. पाणी तर सांगण्याचं काय तर अरेरावीची भाषा वापरतात आणि म्हणतात की पाणी नाहीये तर आम्ही कुठून द्यायचं. आणि इथे कर्मचारी अरेरावीची भाषा. दुसरी एक गोष्ट की आपल्या गावापासून सगळे 10, 15, 20 गाव पाणी पित आहे, त्यांना भरपूर पाणी भेटतं आणि या गावातून पाणी गेलेलं आहे ना आम्हाला पाणी काय मिळत नाही. आमच्या समस्या आम्हाला पाणी रेग्युलर पाहिजे. 2 दिवसामध्ये पाणी द्या. पाण्याची टंचाई आहे तर पण आपल्या गावावर 20-25 गाव पाणी पित आहे आणि हिंगोणा गावालाच का पाणी नाही. मग याचं नियोजन बसायला हवं. पाण्याचं नियोजन नाही. पाणी भरपूर आहे पण नियोजन नाही. ग्रामपंचायतमध्ये आले, ग्रामपंचायतमध्ये कोणीच नाही. ग्रामपंचायत वाऱ्यावर आहे. भाऊसाहेब आहे 8 दिवस इथे येत नाही. केव्हाही विचारायचं मी शासकीय कामासाठी जळगावला गेलो, यावलला गेलो, मिटिंगला गेलो. सतत हेच प्रश्न राहतात. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तर आमच्या मागण्या 2 दिवसात पूर्ण झाल्या आम्ही ग्रामपंचायतला टाळा मारून देऊ. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.